2026ला आणि 30 एप्रिल 2026ला 2 लेटर जारी करण्यात आलेले आहेत। हे लेटर शिवगोपाल मिश्राजी यांच्याकडून लेटर जारी करण्यात आलेले आहेत। या लेटरमध्ये कर्मचारी असतील किंवा पेन्शनर्स असतील, विधवा महिला असतील किंवा मातृत्व महिला असतील, या महिलांसाठी हे लेटर जारी करण्यात आलेले आहे। शिवाय बालकांसंदर्भातील एक मुद्दा सुद्धा यामध्ये सामील करण्यात आलेला आहे आणि या लेटरवरती डिस्कशन होणार आहे 11 मे 2026ला नवी दिल्लीमध्ये 3 वाजता हे या लेटरचं डिस्कशन होणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्हाला नेमके पेन्शनर संदर्भात, कर्मचाऱ्यांसंदर्भात, महिलांसंदर्भात, विधवा महिलांसंदर्भात कोणते मुद्दे मांडण्यात येणार आहेत आणि त्यावरती डिस्कशन होणार आहे हे माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण हे 2 लेटर नेमकी कोणती आहेत, या लेटरमध्ये कोणते मुद्दे दिलेले आहेत की जे 11 मे 2026ला नवी दिल्लीमध्ये 3 वाजता डिस्कस करण्यात येणार आहेत तेच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रत्येक पेन्शनर्स असतील, कर्मचारी असतील, महिला असतील, विधवा महिला असतील, प्रत्येकांसाठी हे लेटर अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी आणि पुढील नवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं, म्हणजे इथून पुढे येणारं गव्हर्नमेंटचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं येत राहणार आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पाहूयात नेमकी हे 2 अजेंडा लेटर कोणते आहेत जे की शिवगोपाल मिश्राजी यांच्याकडून जारी करण्यात आलेले आहेत आणि सरकारबरोबर या लेटरचे डिस्कशन होणार आहे। तर पाहूयात कोणते हे लेटर आहेत ते। तर बघा, हे एक अजेंडा लेटर आहे। या लेटरमध्ये थोडक्यात मुद्दे कोणते असणार आहेत पाहूयात। 65 वर्षावरती 5% पेन्शन वाढ ती कशा पद्धतीने असणार आहे पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। त्याचबरोबर FMA म्हणजेच मेडिकल भत्ता आहे तो 1000 वरून 3000 वाढवणे, तोही मुद्दा डिटेलमध्ये पाहणार आहोत। तसेच बेसिक पेन्शनच्या 100% पेन्शन मिळण्याबाबतचा सुद्धा मुद्दा आहे तो सुद्धा पाहणार आहोत। तसेच प्रमोशन, MACP आणि आणखी काही मुद्द्यांबद्दल आपण या अजेंडा लेटरमधून पाहणार आहोत। म्हणजे काय तर अजेंडा लेटर जारी करण्यात आलेलं आहे आणि हे लेटर 11 मे 2026ला नवी दिल्लीमध्ये 3 वाजता एक मीटिंग होणार आहे। या मीटिंगमध्ये डिस्कस केलं जाणार आहे। हे अजेंडा लेटर हे 21 एप्रिल 2026ला मीटिंग नोटीस म्हणून जारी करण्यात आलेलं आहे। शिवगोपाल मिश्राजी यांनी सरकारला हे जे लेटर आहे ते अजेंडा लेटर देण्यात येणार आहे आणि त्याचं डिस्कशन 11 मे 2026ला 3 वाजता नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबर याच लेटरच्या रेफरन्सवरती 30 एप्रिल 2026ला एक लेटर जारी करण्यात आलेलं आहे। या लेटरमध्ये सुद्धा काय मुद्दे दिलेले आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर पाहूयात हे मुद्दे आणि लेटर, अजेंडा लेटर काय आहे। तर बघा, यातील सर्वात पहिला मुद्दा आहे तो बघा, अतिरिक्त पेन्शन आणि मेडिकल सुविधा। सध्या 80 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 80 वर्षानंतर पेन्शनर्सला अतिरिक्त पेन्शन मिळते। सध्या हा अजेंडा चालू आहे, म्हणजे 80 वर्ष ज्यांचे पूर्ण त्यानंतर ज्यांचे संपते तेव्हाच त्यांना 20% ॲडिशनल पेन्शन ही दिली जाते। परंतु स्टँडिंग कमिटीने यावरती ॲक्सेप्ट घेत सांगितलेलं आहे की 65 वर्षानंतर तुम्ही टक्क्यांप्रमाणे म्हणजे पर्सेंटेज वाईज तुम्ही पेन्शन वाढवा। म्हणजे काय तर 65 वर्ष असेल तर 5% पेन्शन वाढवा, त्यानंतर 70 वर्षासाठी 10% पेन्शन वाढवा आणि 75 वर्षासाठी 15% पेन्शन वाढवा, असे हा अजेंडा लेटरमधून देण्यात आलेला आहे। हा मुद्दा यामध्ये सामील करण्यात आलेला आहे जो डिस्कस होणार आहे 11 मे 2026ला सरकारबरोबर। त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे मेडिकल भत्ता। मी तुम्हाला FMA सांगितलं त्याबद्दल या संदर्भात हा मुद्दा आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की वर्तमानामध्ये म्हणजेच पुढील येणाऱ्या काळामध्ये हा भत्ता 1000 वरून 3000 करा आणि जेव्हा सध्या 1000 आहे तो 3000 करा आणि जेव्हा चिकित्सा केंद्रात म्हणजेच जिल्हा लेवलला जे आरोग्य केंद्र असतात यामध्ये CGHS सामील करा, म्हणजे CGHS यामध्ये सामील करा किंवा CGHSची सेपरेट केंद्रेसुद्धा उभारा, अशी सुद्धा मागणी या अजेंडा लेटरमधून करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, पुढचा आहे तो म्हणजे फॅमिली पेन्शनर्स म्हणजे
म्हणजेच पारिवारिक पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शनमध्ये सुधार म्हटलं तरी चालणार आहे. यामध्ये सांगितलेलं आहे डिसेबल म्हणजेच जे अपंग किंवा दिव्यांग मुलं असतात या मुलांसाठी पारिवारिक पेन्शनसाठी मेडिकल प्रमाणपत्र घेण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास दूर करण्यासाठी सेपरेट केंद्रे उभारा किंवा कोणती तरी सेपरेट सोयी करा, हा सुद्धा मुद्दा या अजेंडा लेटरमधून मांडण्यात आलेला आहे. तसेच विधवा महिलांना पण पारिवारिक पेन्शन मध्ये ॲडिशनल जे भत्ते आहेत ते ॲडिशनल भत्ते द्या किंवा त्यामध्ये सुधार करा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. शिवाय पारिवारिक पेन्शन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 100% व्हावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. आपण मगाशी पाहिलेला मुद्दा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 100% पेन्शन करा या मुद्द्यामध्ये हा जो आहे मुद्दा डिस्कस होतो, कारण पारिवारिक जी पेन्शन आहे ती पेन्शन यामध्ये 100% करा. म्हणजे थोडक्यात काय तर ही जी पारिवारिक पेन्शन आहे जेवढी मिळते तेवढीच पेन्शन पत्नीला पण मिळावे. म्हणजे जो पेन्शनर पेन्शन घेतो त्यानंतर जेव्हा तो मृत्यू पावतो किंवा तो हयात नसतो तेव्हा त्यांच्या पत्नीला जी पेन्शन मिळते ती पेन्शन काही टक्क्यांनी कमी केली जाते, परंतु ती कमी करू नये. ती पेन्शन तितकीच म्हणजे 100% पत्नीला किंवा 5 मुलांना मिळावी अशी सुद्धा मागणी या लेटरमधून करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा या लेटरमध्ये सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे अनुकंपा नियुक्ती. अनुकंपा नियुक्तीसाठी 5% सीमा हटवण्याची मागणी सुद्धा या लेटरमधून करण्यात आलेले आहे. त्यानंतर शिक्षा आणि मातृत्व भत्ता जो की आत्ता नवीन निघालेला आहे या पद्धतीवर सुद्धा ॲक्सेप्ट घेण्यात आलेला आहे. 6 वर्षा जे खालील मुलं असतात या मुलांना पहिलीत प्रवेश घेण्यासाठी जी तकलीफ किंवा त्रास होतो किंवा स्कॉलरशिपसाठी त्रास होतो या अडचणी दूर करण्यात याव्या किंवा कमी करण्यात याव्या अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे 6 वर्षाखालील म्हणजे काय, काही मुलांना 1-2 महिन्यांसाठी पहिलीत ॲडमिशन भेटत नाही किंवा स्कॉलरशिपला अडचण येते अशा मुलांसाठी सरकारने विचार करावा हा सुद्धा मुद्दा या लेटरमधून अजेंडा लेटरमधून मांडण्यात आलेला आहे. तसेच ज्या महिलांना 2 मुलांपेक्षा जास्त मुलं आहेत आणि त्यांना 3रं मुलं हवं आहे तर मातृत्वाची जी सुट्टी असते ती मातृत्वाची सुट्टी दिली जात नाही तर ती सुट्टीसुद्धा द्यावी. म्हणजेच 2 मुलांसाठी सुट्टी दिली जाते, 3ऱ्या मुलाला सुट्टी दिली जात नाही ते सुद्धा द्यावी ही सुद्धा मागणी या अजेंडा लेटरमधून करण्यात आलेली आहे. तसेच पेन्शनधारकांसाठी NPS आणि OPSची जे मुद्दे आहेत हे सुद्धा मांडण्यात आलेले आहेत. आता 22 डिसेंबर 2003च्या अगोदर म्हणजेच 3च्या पहिले जे कर्मचारी किंवा जे पदावर भरती झालेले आहेत जे कर्मचारी त्यांना पुराणी पेन्शन लागू करावी याची मागणीसुद्धा या लेटरमधून करण्यात आलेली आहे. म्हणजे 2003च्या अगोदरचे जे कर्मचारी आहेत जे पदावरती भरती झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना जी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन म्हणजेच OPS लागू करा, NPS लागू करू नका. तुम्ही आता बघितलं तर देशात किंवा प्रत्येक राज्यामध्ये OPS म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीमसाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत असलेली सुद्धा आपल्याला दिसून येत आहे आणि हाच मुद्दा या लेटरमधून सुद्धा मांडण्यात आलेला आहे. तर हे 5 ते 6 मुद्दे आहेत ते अजेंडा लेटरमधून प्रस्थापित करण्यात आलेले आहेत की ज्याचं डिस्कशन 11 मे 2026ला नवी दिल्लीमध्ये 3 वाजता करण्यात येणार आहे. आता या डिस्कशनमध्ये नेमकं काय होणार आहे याची प्रेस नोटीस जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती पोस्ट केली जाईल. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील, पेन्शनर्स असतील, विधवा महिला असतील किंवा दिव्यांग व्यक्ती आणि मातृत्व महिला असतील यांच्यापर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.